चॅनल. काय बा आता ओळखत आहे का? हा ओळखत आहे ना. तर बघा शंभू आलाय माझ्याकडे, तो बोलतोय कपडे का नाही घातले, इकडे इकडे दे इकडे इकडे दे. तर बघा शंभूने काढला आहे ड्रॉइंग. मला बोलतोय मम्मी हे ड्रॉइंग कसं आहे आणि तुला ओळखत आहे का. तर बघा त्याने असं काय ड्रॉइंग काढलं आहे. तर मला काय ओळखत नाही काय काढले. एरोप्लेन सारखं दिसते थोडं थोडं. एरोप्लेनच ना. तर बघा माझ्याकडून सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी फराळाचं बनवलं आहे महाशिवरात्रीच्या उपवासासाठी. शेंगदाण्याचं झिरकं आणि रताळे शिजवले आहे. तर आता मला बनवायची आहे थोडीशी खिचडी. तर बघा इकडे तांदूळ भिजवत ठेवले होते मी. तर चला सर्व तुम्ही काय काय बनवलं आहे महाशिवरात्रीला उपवासासाठी तर ते पण माझ्यासोबत शेअर करा. तर बघा आत्ता यांनी इकडं हे आणून ठेवलं आहे पोहे. शेंगदाणे संपले होते तर ते पण भरून ठेवायचं आहे बघा बरणीमध्ये. एवढे शेंगदाणे राहिले होते बाकी. तर आता शेंगदाणे भरून ठेवायचे आहे बरणीमध्ये. तर बघा जेवण करून झाल्यानंतर मला बनवायचे आहे रील्स वगैरे. तर चला मस्त अशी साडी वगैरे घालून रील्स बनवणार आहे. हाय फ्रेंड्स. तर बघा मी असा काय मेकअप केला आहे आणि आता मला बनवायचे आहेत रील्स. तर बघा मेकअपमध्ये अजून एक हे घालायचं बाकी आहे ठुशी. तर बघा यांनी माझी अशी ठुशी बनवून आणली आहे. मला खूप म्हणजे खूप ठुशीची आवड आहे वरती, पण मला नव्हती तर यांनी माझ्यासाठी आणली आहे. तर चला आता मी घालते कशी दिसती बघूया. तर बघा अशी काही दिसते आहे. तर मला खूप म्हणजे खूप आवडशी दिसते आहे ते पण सांगा. तर चला आता घेते रील्स वगैरे बनवून. तर सकाळी शंभूचे पेपर आहे, वार्षिक परीक्षा चालू होत आहे. तर शंभूचा अभ्यास पण घ्यावा लागतो दिवसभर. बाकीचं घरातलं कामं दळणं बिळणं सगळं बाकीचं भाजी वगैरे सगळं आणायला लागतं. सगळं काय बघून त्यातून वेळ काढून चॅनलसाठी व्हिडिओ आणि रील्ससाठी वेळ द्यावा लागतो. आणि हे म्हणजे हे क्षेत्र पण आपल्याच म्हणजे खूपच मोठं काम असतंय. त्या स्टार्टिंगला एन्जॉय म्हणून वाटलं पण नंतर कळायला लागलं की हे पण आपलं कामच आहे. त्यासाठी पण वेळ काढून व्हिडिओ बनवावा लागतो, वेळ काढून रील्स वगैरे बनवावं लागतात. कधीतरी ठीक वाटायचं सणावाराला साडी वगैरे घातली की त्या रील्स बनवायला वगैरे तेव्हा कधीतरी ठीक वाटायचं. तर आता हे कंटिन्यू चालू झालं आहे त्यामुळे ते पण एक कामच आहे. ते काम आहे हे हेतूनी करावं लागतं. सुरुवात केली आता. ते काय म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना ही पडता है काही असं काहीतरी म्हणतात तसं आहे. तर बघा आता तर कंटिन्यू चालू ठेवायचं आहे आता. तसे मी जिद्द ठेवले आहे चॅनलचे व्हिडिओ वगैरे. तर चला आपल्याला जसं जसं ॲडजस्ट होईल तसं कंटिन्यू. तर चला आता रील्स बनवून घेते. हे बसले आहेत इकडे. तर यांचं पाठीमागच्या महिन्यात पण हे आजारी होते आणि या महिन्यात पण यांना आज तसंच झालंय. ताप आल्यासारखं व्हायला लागले. काय होतंय? ताप येतोय ना. काय झाले? तर बघा यांचं मंथली आजार झालाय चालू. जसं काय पाठीमागच्या महिन्यात पण ताप आणि आताच्या महिन्यात पण ताप. पाठीमागच्या महिन्यात सर्दी आणि आता ताप येते. मंथली आजार आहे काय? अंग दुखतंय परमनंट आहे काय? परमनंट महिन्याच्या महिन्याला. पाठीमागच्या महिना गेला आता ह्या महिन्यात. तर चला आत्ताच औषध वगैरे खाल्ले आहे, जेवण येतं करून. तर उपवास आता सगळ्यांना. आज उपवासासाठी मी रताळा आणि खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवलं होतं. तर शंभू बसला इकडे कपडे वगैरे काढून. शंभू कपडे तरी घालत जा बाबा. का बरं? कशामुळं? गरम होतंय का? हा दोन्ही होते. दोन्ही होतंय. तर चला आता घेते रील्स वगैरे बनवून. सकाळी लवकर उठायचे परत. शंभूची उद्यापासून एक्झाम, वार्षिक पेपर म्हटल्यावर थोडंसं काळजीनं उठावं लागणार.